तुमचा पण कुत्रा फटाक्याच्या आवाजाला भीतो ना? आज तो का भीतो आणि त्याच्यावर निदान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही त्या टॅबलेट आहेत त्या तुम्ही मागवून घ्या. तर पहिलं होतं का ते सांगतो. कुत्रे फटाक्यांच्या आवाजाला घाबरण्याची अनेक कारणे आहेत, जी त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती, शारीरिक रचना आणि अनुभवांशी जोडलेली आहे. तर आवाज कुत्र्यांना माणसांपेक्षा खूप जास्त येतो. कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता मानवांपेक्षा खूप जास्त असते. मानवाला जो आवाज मध्यम वाटतो, तो कुत्र्यांसाठी अतिशय मोठा आणि तीव्र असतो. फटाक्यांचा आवाज जो 150 डेसिबलपर्यंत असू शकतो, त्यांच्या कानठळ्या बसवणारा असतो. आपल्याला काही वाटत नाही, पण कुत्र्यांसाठी तो आवाज खूप कानठळ्या बसवणारा असू शकतो. आणि आवाज काय आहे, त्याच्या अनिश्चित दिशेतून येतो. फटाक्यांचा आवाज अचानक, जोरात आणि वेगवेगळ्या दिशांनी येतो, ज्यामुळे कुत्र्यांना तो धोकादायक वाटतो. मानवाला माहीत असते की ती फटाके आहेत, पण कुत्र्यांना हा आवाज कशाचा आहे आणि तो कुठून येतो हे समजत नाही. या अनिश्चिततेमुळे त्यांना खूप भीती वाटते. ते आवाजाला जीवघेणा धोका मानतात आणि त्यांच्या जगण्याची प्रवृत्ती त्याला लपायला किंवा पळून जायला लावते. तर तुम्ही बघितलं असेल की फटाके वाजले की कुत्रं लपून तून कुठं बसतंय, पणगाच्या खाली, पिंजऱ्यात भितंय आणि थरथर सुद्धा करतंय. भीती पळून जाण्याची किंवा लढण्याची प्रतिक्रिया. जेव्हा कुत्रा अचानक मोठ्या आवाजाने घाबरतो, तेव्हा त्याच्या शरीरात ताण निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे त्याची पळून जाण्याची जी फ्लाइट प्रवृत्ती सक्रिय होते. म्हणून अनेक कुत्रे फटाक्यांच्या वेळी सैरावर पळू लागतात आणि लांब जाऊन लपून बसण्याचा प्रयत्न करतात. आणि तो त्यांच्यासाठी कधी-कधी नकारात्मक अनुभव सुद्धा असू शकतो. जर एखाद्या कुत्र्याला लहानपणी किंवा आयुष्यात एकदाही फटाक्यांच्या आवाजामुळे मोठं वाईट अनुभव आला असेल, उदाहरणार्थ त्याला एखादी दुखापत झाली असेल किंवा तो एकटा पडला असेल, तरी भीती आयुष्यभर टिकू शकते. काही कुत्र्यांच्या जातीमध्ये आवाजाची भीती नॉईस फोबिया नैसर्गिकरित्या जास्त असो. प्रकाश आणि वास. फटाक्यांचा चमकदार प्रकाश आणि धुराचा, बारूदचा वास देखील कुत्र्यांना गोंधळात पाडू शकतो आणि त्यांची भीती वाढू शकतो, कारण ते त्यांना त्यांच्यासाठी अपरिचित असतात. थोडक्यात फटाक्यांचा आवाज कुत्र्यांसाठी केवळ त्रासदायक नसतो, तर तो त्यांच्या अतिसंवेदनशील कानांना वास्तविक धोका वाटतो, ज्यामुळे ते घाबरून जातात. तर भरपूर लोक काय आता दिवाळी चालू झाली की म्हणतात किंवा नो फटाके वाजवू नका, ग्रीन दिवाळी करा. तुम्ही दिवाळी ज्याला जशी करायची तशी करा. आपण जर डॉग ओनर आहोत, आपल्याजवळ डॉग असतील, तर ही टॅबलेट आहे. या टॅबलेटचं नाव आहे पेटवीटची काल्मिंग टॅबलेट. हिचं आपल्या डॉगला रिलॅक्स करण्यास